बघितल्यानंतर नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत हे समजून घेतलंय आपले संपादक प्रसाद काथेसर यांनी। बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरच्या प्रचार फेरीच्या निमित्तानं जमलेल्या लोकांपैकी जो महिलांचा टक्का आहे तो लक्षवेधी आहे। आपल्या सोबत त्यातल्या काही जणी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की का आला होता तिथं। आम्ही मोदीजींना पाहायला आलोय। काय कारण आहे बघण्याचं? मोदीजी सारखा कोणीच नाही, आजपर्यंत कुठलाच पंतप्रधान झालेला नाहीये। कारण महिलांना पण खूप त्यांनी प्राधान्य दिले। आज महिलांना तुम्ही बचत गट असू द्या, काही असू द्या, खूप महिलांना त्यांनी हे केले। ह्या अगोदर कुठल्याच पंतप्रधानांनी आम्हाला एवढं महिलांना अधिकार दिलाच नव्हते जे आज आम्हाला मोदींनी अधिकार दिलेत। त्यामुळे आम्ही मोदीसाठी आले आणि एवढ्या वर्षांनी रामाचं मंदिर बांधले, आमच्या मोदींनी बांधले। त्यासाठी मोदीसाठीच आम्ही आले। अबकी बार 400 पार, मोदी सरकार बार बार। तुम्हाला वाटतंय 400 पार होतील? हो, नक्की होतील आणि ही अपेक्षा आम्हाला आहे आणि ही अपेक्षा आमची पूर्णपणे होणार आहे। कारण की आम्ही ही संख्या बघतोय जी मोदीजींसाठी जे इतके लोक गोळा झाले ते का कारणामुळे, त्याचं एकच कारण आहे की मोदीजी काही ना काही त्यांना सुविधा त्यांना देत आहेत। महिला म्हणून काय आकर्षण आहे मोदींच्या बाबतीतलं? महिलांना सर्वात जास्त चर्चेमध्ये मोदी असतात, त्यावेळेला आवडतं महिलांना, त्यांना बघायला आवडतं। काय कारणं असतात? कारण की महिलांना त्यांना बघायला आवडतं याचं कारण हे आहे की त्यांनी महिलांसाठी खूप आरक्षण काढलेत। म्हणजे आमच्या महिला बचत गटमध्ये आतापर्यंत आम्हाला ज्या सुविधा नव्हत्या त्या सुविधा आम्हाला मिळाल्या मोदीजींकडून। परत आम्हाला खूप सारे असे मुद्रा लोन जे आम्हाला शक्य नव्हतं काही गोष्टीमुळे, पण आता मोदींजीमुळे आम्हाला लोन वगैरे सुद्धा मिळत आहेत। बरोबर, हां, दवाखाना वगैरे पण आम्हाला तिथे आता आमचे शिंदे साहेब पण आहेत। बरोबर, आपला दवाखाना जो चालू झाला आहे, जे एकच आपण युतीमध्ये असल्यामुळे आपण सगळ्यांचे हे करू शकतो। आपले शिंदे साहेबांनी पण आपला दवाखाना म्हणून एक ओपन केलेला आहे, त्याच्यामध्ये सुखसुविधा भरपूर दिलेल्या आहेत ज्या आतापर्यंत मिळाल्या नव्हत्या। आता आपण मुंबईच्या बाबतीत जर बोललो तर मुंबईमध्ये मराठी गुजराती भांडण लावायचा प्रयत्न होतो, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्याकडून तसे प्रयत्न होतात। मराठी माणूस काय विचार करतो आणि मोदींच्या समोर हे वाद टिकतात का? असं तर काहीच नाही वाटत मला। आपण सर्व एक समान आहोत आणि मोदीजी करताय ते सर्वांसाठीच करतायत, त्यामध्ये सगळ्याच महिला असतात। मोदीजींनी कधी भेदभाव केलेला नाहीये, सगळ्या महिलांना एकसारखं समजून त्यांनी आज महिलांना जे सक्षम आणि जे महिलांसाठी लेडीज फर्स्ट ज्याला म्हणतात ते आज कळाले आम्हाला। का तर मोदींमुळे जे मोदी करू शकतात ते कोणीच करू शकत नाही। म्हणून अबकी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार। ठीक आहे, यांना विश्वास आहे की अबकी बार 400 पार। नाकात नथ वगैरे घालून फार नटून सजून आला आहेत, सुंदर दिसताय तुम्ही। मला आपण सांगा, ज्या वेळेला मोदी मुंबईत येतात तेव्हा मुंबईकर त्यांच्याकडे काय मागतो? मुंबई महिला म्हणून काय मागणं असतं? मुंबईत येतात म्हटल्यावर मुंबईमध्ये जे आपले सोय नाही ती सोय तर मोदीजींनी करूनच दिली आणि भरपूर मेट्रोची म्हणा, परत आपल्या रस्त्यांची कामं जे पद्धतीने त्यांना करायचे ते फास्टॅगवर त्यांनी केलेलीच आहे। आणि काय मोदी बद्दल म्हणायचं तर आमच्या घाटकोपराचं आज नशीब चमकलंय ते। या निमित्ताने एक आणखीन मुद्दा असा उपस्थित करतो, समोर काँग्रेसची आघाडी आहे। काँग्रेसच्या आघाडीचं भवितव्य काय? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी, अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, हेच असणार आणि हेच होणार आहे। याच्या पलीकडेही हेच होणार आहे, बाकी कोणी नसणार आहे। धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियांच्यासाठी। घाटकोपरमध्ये जमलेल्या महिलांच्या या प्रतिक्रिया होत्या। अर्थात हे सगळेजण मोदींचे भक्त आहेत म्हणायला काही हरकत नाही, पण त्यांच्यातल्या आलेल्या भावना लक्षात घ्यायला हव्या, त्या नोंदवून घ्यायला हव्या। कॅमेरामन श्रीनिवास यांच्यासह मी प्रसाद काथे, घाटकोपरहून। जय महाराष्ट्र न्यूज।